ताई. हाय. इकडे कशी काय? मला ज्वारीचे पापड खायचे. पापड? आणि आता ह्या पान आहे वातावरण, पापड कसे वाळणार मग? पण अशाने उन्हाळ्यात चाललं ताई. बरं, पापडाच्या व्यतिरिक्त मी तुला एक दुसरा काही करून खाऊ घातलं तर चालेल. म्हणजे पापडाचीच टेस्ट येणार, फक्त तो पापड नसेल. पापड नसेल. चालेल? चालेल. चल मग करूया. हाय, हॅलो, नमस्कार म्हणजे कायची फॅमिली. आपण आलोय आपला न्यू एपिसोड मध्ये, ज्यात मला ते खायचे होते ज्वारीचे पापड म्हणजेच धापोळे. पण आमच्या नागपूरचं वेदर एवढं वाह्यात झालंय, ज्यात आम्हाला सकाळी सकाळी असतो हिवाळा, दुपारी असतो उन्हाळा आणि रात्री असतो पावसाळा. त्यामुळे पापड कसे करणार? मग कसं करायचं आता? बस, पापडाच्या व्यतिरिक्त पण आपण करू शकतो काहीतरी त्याचं. मग सांग लवकर. ठीक आहे, चल बनवू मग. बघ, मी हे पीठ भिजू टाकलं होतं ज्वारीचं, पण हे वातावरणामुळे काही मला याचे पापड करता नाही आले. तर आता मी याची मग आंबील बनवते आता छान एकदम. तर हे पीठ आहे भिजवलेलं, मी काल रात्री भिजू टाकलं होतं थोडं आंबट यायसाठी. आणि समजा तुम्हाला इन्स्टंट पाहिजे असेल तर हे दही पण आहे, दही घालून पण तुम्ही करू शकता. अच्छा, म्हणजे ज्वारीचं पीठ दही मिक्स करून असं भिजवून घ्यायचं आणि मग ते पाण्यामध्ये हे करायचं. ठीक आहे. त्याला लागणारे साहित्य थोडं तिखट, ओवा, तीळ, मीठ आणि लाल मिरची, पाणी. बस, कमी साहित्यामध्ये बस, आणि झटपट होणारी रेसिपी आहे. ठीक आहे, चल मग. यामध्ये आपण पाणी घालू, अंदाजे पाणी. तरी म्हणजे ह्याच्या दुप्पट आहे ते, दुप्पट 2.5 पट. आणि मग पहिले आपण जसं आता उकळी आपण याला बघ, याला उकळी आली. आता उकळी कशी पाहिजे? उकळी आपल्याला ऐका 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 उकळी पाहिजे आपल्याला. मगाशीचा शब्द म्हण. काही स्टॉप करून घे. पाणी आहे ना, आपण थोडं कमी करून घेऊ, म्हणजे जसं लागेल अजून तर टाकता येते आपल्याला नंतर. थोडं कमी करून घेऊ. एवढं साधारण 2 ग्लास आहे ते. यामध्ये मिरची टाकू थोडी, थोडं तिखट टाकू. मिरची टाकली आहे थोडं रंगासाठी, थोडं तिखट. तीळ, ओवा, ओवा कच्चा आहे थोडा जरा भाजून घेतलाय मी, थोडा चवीनुसार मीठ. आणि आता आपण हे पीठ टाकू. आणि सतत ढवळत राहायचं, नाहीतर मग ते कशा गुठळ्या तयार होते. ढवळत राहिलं तर छान येते प्लेन. आणि छान याला 10 मिनिटात उकळी येऊ द्यायची, शिजू द्यायचं याला 10 मिनिट. याला थोडंसं ढवळतच राहायचं मध्ये मध्ये, नाहीतर खाली लागून येणार. पण ते पण खाली जे बुडावर बसते ना, ते पण मजा येते खायला. हरवड त्याची. बघ, आता रेडी आहे हेल्दी सूप.
ज्वारीच्या पिठाचं. जसं आपण नाही का आता उन्हाळा वगैरे आहे ना, तर शरीराला पण एकदम थंडावा देतो. जसं आपण रोज नाश्त्याला पण पिलं, एक बाऊलभर पण पिलो आपण, एकदम मस्त. जसं उपमा पोहे खाण्याव्यतिरिक्त आंबील अशी करून पिली तरी बढिया. ठीक आहे. तुला आता तर सगळे राहणारे सिंगल्स आणि बॅचलर्स, तुम्ही काय ते स्वयंपाकाचा नाद सोडून द्या आणि सगळेजण आंबील करत जा आणि पीत जा. आणि अगदी झटपट होणारी आहे. हो, 10 मिनिटांमध्ये बिलकुल रेडी. चला आता आपण काढू. बघ गरम आहे, जळेल जीव. हा हा हा. आता मला धापोडे खाल्ले. धापोडे तर नाही, पण असे ओले पापड नसतात का ते. वा वा वा, एकदम सही फील लग गया मेरे को दिल पे. थँक्यू सो मच. वेलकम. सो मी म्हणल्याप्रमाणे किंवा माझी मागणी असल्याप्रमाणे जे होतं, मला खायचं होतं ज्वारीचा पापड, पण ते काय आपल्या नागपूरच्या वातावरणाने होऊ दिलं नाही. पण तरी त्याला शक्कलीने लढवून मला ही पौष्टिक अशी आंबील, म्हणजे आपला इन्स्टंट ज्वारीच्या सूप. सो तुम्ही पण नक्की हा सूप बनवून बघा आणि चव घ्यायची आणि मला सांगा की हा मिळता जुळता वाटतो ज्वारीच्या पापडचा की वेगळा वाटतो. सो कमेंट करा, लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनला प्रेस करा. बाय बाय.